आता एकतर सरकार निर्णय घेईल नाहीतर मी जाईल असं टोकाचं वक्तव्य करत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे। मराठा समाजाचे नेते असलेल्या जरांगेंनी आज 29 जुलैला अंतरवालीमध्ये जालन्यातल्या बैठक घेतली। या बैठकीला मराठा समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आणि समन्वयक उपस्थित होते। या बैठकीत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आहे। मागण्या पूर्ण करा अन्यथा टोकाचं आंदोलन उभा करू असा इशारा दिलेला आहे। मनोज जरांगेंनी काय मागण्या केल्या आहेत, त्यांनी टोकाचा इशारा दिलेला आहे आणि अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय सगळं सविस्तर समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय। मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे। यावेळेला त्यांनी 58 लाख नोंदी, कुणबी प्रमाणपत्र, मराठा समाजासाठीच्या योजनांचा उल्लेख करत पुन्हा एकदा आपण आंदोलन करणार असल्याचं म्हटलंय। या आंदोलनासाठी तयारी सुरू करा, कुणीच घरी थांबू नका असं आवाहन सुद्धा त्यांनी मराठा समाजाला केलेलं आहे। तसंच जे मराठा खासदार, आमदार, नेते या आंदोलनात दिसणार नाहीत त्यांना सुद्धा जरांगेंनी इशारा दिलेला आहे। करणाऱ्या 9 ओबीसी मंत्र्यांची नावं जाहीर करणार असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे। पण जरांगे एवढे आक्रमक का झालेत, त्यांनी मागण्या काय केलेल्या आहेत ते एकदा समजून घेऊ। मनोज जरांगेंच्या मागण्या काय, तर त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची मागणी आहे की सरकारने मराठा समाजाच्या सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे सगळ्यांना त्वरित प्रमाणपत्र द्यावीत। हैदराबाद गॅझेटियर नुसार प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ का केली जाते असा सवाल त्यांनी यावेळेला उपस्थित केलेला आहे। दुसरा मुद्दा आहे सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि इतर मराठा समाजाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्यांचा लाभ मराठा तरुण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिळत नाहीये, योजना फक्त कागदावरच आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे। तिसरा मुद्दा आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मराठा तरुणांवर राज्यभर जे गुन्हे दाखल झालेले होते ते सगळे गुन्हे मागे घेण्यात यावेत, ही मागणी त्यांनी केलेली होती, ती अजून पूर्ण झालेली नाही, ती करण्याची मागणी आहे। सगळे सोयरे संदर्भात काढलेल्या अधिसूचनेचा अध्यादेश काढून त्याची अंमलबजावणी करावी, ही सुद्धा मागणी आहे। आणि मराठा समाजाच्या शिक्षण, रोजगार आणि वेगवेगळ्या आर्थिक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारनं स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करावं, अशी सुद्धा मागणी मनोज जरांगेंनी केलेली आहे। मराठा समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते मंत्रालय असेल आणि त्या माध्यमातून मराठा समाजाची कामं केली जातील, त्यामुळे ते मंत्रालय स्थापन झालं पाहिजे, मागणी त्यांनी ही लावून धरलेली आहे। मनोज जरांगेंच्या याच बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यावर प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत ते एकदा पाहूयात। एकूणच मनोज जरांगे यांनी 28 ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे। जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर 29 ऑगस्ट पासून शेवटचा आणि निर्णायक लढा सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। जर 28 ऑगस्ट पर्यंत सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर 29 ऑगस्ट पासून जे आंदोलन सुरू होईल ते सगळ्यात शेवटचं आणि टोकाचं आंदोलन असेल, याचा त्यांनी पुन्हा पुन्हा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे सरकार आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असतं। जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळतं आणि ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे, कोणी मागताय आणि देत नाही अशी परिस्थिती नाही आहे। मला असं वाटतं की फार कमी पेंडन्सी आहे, त्यांना जात प्रमाणपत्र दिले जात आहे। आणि इतरही ज्या गोष्टी आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाही। अद्यापही कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाहीये तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येईल। विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी हा अल्टिमेटम देताना जी तारीख जाहीर केलेली आहे त्यांनी म्हटलंय तर ही 29 ऑगस्ट म्हणजेच